आता एक वेगळी बातमी पाहूयात. आंब्याच्या झाडाला चक्क सीताफळ आलीत. भिवंडी तालुक्यातल्या साई गावातली ही घटना आहे. जयेश पाटील यांच्या आवारातल्या 8 वर्ष जुना आंब्याच्या झाडावर चक्क सीताफळ आलं आणि हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली. सध्या परिसरात याची मोठी चर्चा सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. काही जण याला निसर्गाचा चमत्कार मानतायत तर काही जण यामागचं वैज्ञानिक कारण शोधण्याचा प्रयत्न करतायत. आम्हाला संध्याकाळी 3:30 वाजता जवळजवळ माझी लहान मुलं मला सांगायला आली, ते गोट्या खेळत होती आणि ते मला बोलले का पप्पा आपल्या झाडाला काहीतरी म्हणजे असं एक फळ आहे सीताफळ सारखं ते आलेलं आहे, तर तुम्ही या. तर आम्हाला जरा डाऊट वाटला का सीताफळ कसं काय असू शकतं, म्हणून आम्ही ते बघायला आलो. तेव्हा आम्हाला समजलं खरोखरच याच्यावर एक सीताफळ लागलेलं आहे. आणि ही गोष्ट व्हायरल जितू पवार यांनी केली, त्याच्याबद्दल त्याचे धन्यवाद. आणि म्हणजे आम्ही असं वाटलं पण नव्हतं, कारण 8-9 वर्ष जुनं झाड आहे, अचानक याला सीताफळ कसं काय लागू शकतं, हा एक दैवी चमत्कारच म्हणायला लागेल. 2 तारखेला पोरं इकडे खेळायला आली, तेव्हा माहिती का इथे पोरं सांगायला आली का बर्थडे तर हे झालं, तर दादी बघितलं नाही का. म्हणलं नाही. तर ते आंब्याच्या झाडाला सीताफळ आलंय. बोललो नाही. तर मला बोलायला मी आली बघायला, तर मला दिसला मी बोललो काहीतरी सांगतात ती. बघितलं हालून तर खरं. मी खेळता समय मला आंब्याच्या झाडावरती सीताफळ दिसला आहे. मला वाटलं कोणीतरी चिपकवला असेल. तुम्ही दादीला सांगायला गेली, दादी बोलते खोटा बोलते तू, म्हणून मला दादी बघायला आली तर खरं निघला.